सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून सोलापूर जिल्ह्यातील जे काही कॅनॉलवर अवलंबून असणारे कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी असून आज 17 जानेवारीपासून उन्हाळी हंगामासाठी जे आहे ते उन्हाळी हंगामासाठी उजनी धरणातून मुख्य कॅनॉलमधून पाणी सोडण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. उजनी धरण मुख्य कालव्यातून सिंचन आवर्तनासाठी आज दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून 500 क्युसेक्सने हे जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी सोडण्यात येते आणि त्याचा फायदा जे कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा होणार आहे. कारण आत्ता उन्हाळी फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा या ठिकाणी सुरू होतो आहे. त्यामुळे शेतीचे गहू असेल, मका असेल, भुईमुग असेल, ऊस असेल या पिकांसाठी पाण्याची गरज भासणार आहे आणि त्या अनुषंगानं आजपासून 500 क्युसेक्सने हे मुख्य कॅनॉलसाठी पाणी या ठिकाणी सोडण्यात येते. आज सकाळी 6ची जो उजनी अपडेट आपण या ठिकाणी पाहिली तर जवळपास आज सकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये जवळपास 53.57 TMC इतका पाणीसाठा असून धरणाची टक्केवारी ही 100% या ठिकाणी धरण उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये या ठिकाणी भरलेलं आहे. त्यामुळं उन्हाळ्यातील जे काही पाणी आहे ते पाण्यातील पहिला आवृत्ती या ठिकाणी येतं आहे. त्यामुळं कॅनॉलच्या पाण्यावर जे अवलंबून असणारे शेतकरी आहे त्यासाठी हे तर खरं तर महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जे आहे उन्हाळ्यातले ते पिकांसाठी हे जीवदान ठरणार आहेत. या उजनी जे काही अपडेट आहेत त्या अपडेट आम्ही आपल्या पर्वत न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोतच. यानंतर सुद्धा आता भीमा नदीला सुद्धा पाणी या ठिकाणी लवकरच या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देऊ. त्यासाठी आपले चॅनल हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.